नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही जर या घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा 2 अंतर्गत घरकुलचा सर्वे सुरू झालेला आहे आणि यासाठी तुम्हाला स्वतः आपल्या मोबाईलवरून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे। तर नोंदणी करण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आवास प्लस असे सर्च करायचे आहे। सर्च झाल्यानंतर तुम्हाला या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आणखी एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे। तर येथे आधार फेस आरडी असे सर्च करा व या ॲपला सुद्धा इन्स्टॉल करून घ्या। दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला आवास प्लस ॲपला ओपन करायचे आहे। ॲप ओपन झाल्यानंतर येथून तुमची भाषा निवडा व डन बटनावर क्लिक करा। भाषा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही परमिशन मागितले जाईल, तर ते परमिशन तुम्हाला देऊन द्यायचे आहे। परमिशन दिल्यानंतर सर्वे करण्यासाठी येथे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील, तर यापैकी सेल्फ सर्वे यावर क्लिक करा। खाली तुमचे आधार नंबर टाका व ऑथेंटिकेट यावर क्लिक करा। येथे पुन्हा एकदा परमिशन मागितले जाईल, तर ते देऊन टाका। नंतर खाली या बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड बटनावर क्लिक करा। आता तुम्हाला येथे तुमची KYC करायची आहे, तर या गोल्याच्या आत तुमचा चेहरा आणा आणि गोल्याचा रंग हिरवा झाल्यावर तुमचे डोळे मिचकवा। येथे KYC सक्सेसफुल दाखवत आहे, ओकेवर क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला एक पिन तयार करायचे आहे, तर क्रिएट पिन यावर क्लिक करून तुमच्या लक्षात राहील असे 4 अंकांचा एक पिन टाका। कन्फर्म पिन येथे पुन्हा एकदा तोच पिन टाका व खाली क्रिएट पिनवर क्लिक करा। आता तुम्हाला लॉग इन करायचे आहे, तर लॉग इन करण्यासाठी येथे पिन मागितले जात आहे, तर तुम्ही जे पिन तयार केले होते ते येथे टाका व लॉग इनवर क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर येथे तुमचे लोकेशन विचारला गेला आहे, तर सिलेक्ट स्टेट येथे तुमचे राज्य निवडा। खाली तुमचे जिल्हा निवडा, येथे तुमचे तालुका निवडा, येथून तुमचे ग्रामपंचायत निवडून घ्या व येथून तुमचे गावाचे नाव निवडून घ्या। नंतर खाली या प्रोसीड बटनावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमची माहिती टाकून सर्वे कंप्लीट करायची आहे, तर ॲड किंवा एडिट सर्वे या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे, तर सर्वात अगोदर येथे तुमचे कुटुंब प्रमुखाची माहिती विचारली गेली आहे, तर जे कोणी तुमचे फॅमिलीचे हेड असतील, प्रमुख असतील, त्यांचे नाव येथे टाका। ही माहिती तुम्हाला आधार कार्ड प्रमाणेच टाकायची आहे। नंतर खाली त्यांचे आधार नंबर टाका, येथे जॉब कार्ड नंबर टाका। जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर ते कसे बनवायचे आहे यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेली आहे, तर ते तुम्ही एकदा पाहू शकता। नंतर येथे मेल फिमेल जे काही तुमचे जेंडर असेल ते सिलेक्ट करा। सोशल कॅटेगरी येथे SC ST किंवा अदर्स जे काही तुमचे जाती असेल ते निवडून घ्या। नंतर आहे एज, येथे वय टाका। खाली वैवाहिक स्थिती येथे लग्न झाले नसतील तर नेवर मॅरिड हे पहिले ऑप्शन, लग्न झाले असतील तर दुसरे ऑप्शन, विधवा असेल तर तिसरे व वेगळे राहत असाल तर चौथे ऑप्शन। जे काही स्थिती असेल ते निवडून घ्या। नंतर फादर किंवा हस्बँड नेम विचारला गेला आहे, तर येथे विवाहित असल्यास हस्बँड नेम हे ऑप्शन निवडून येथे पतीचे नाव टाका। विवाहित नसल्यास फादर निवडून वडिलांचे नाव टाका। येथे मोबाईल नंबर टाका। लक्षात ठेवा, घरकुल योजनेसाठी एका नंबरने एकाच व्यक्तीचे रजिस्ट्रेशन करता येईल। नंतर येथे शिक्षण किती झाले आहे त्याची माहिती द्यायची आहे, तर जे काही शिक्षण झाले असेल ते येथून निवडून घ्या। शिक्षण जर झाले नसेल तर पहिले ऑप्शन निवडा, नर्सरी किंवा अंगणवाडी शिकले असाल तर दुसरे ऑप्शन निवडा। ऑक्युपेशन येथे जे काही काम करत असाल त्याची माहिती द्यायची आहे, तर शेती करत असाल तर ॲग्रिकल्चर निवडा। पोल्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सपोर्ट, ट्रेडिंग, कन्स्ट्रक्शन वर्कर, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, गव्हर्नमेंट जॉब, लेबर, ॲग्रिकल्चर लेबर, तर येथून जे काही काम करत असाल ते निवडून घ्या। नंतर नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स येथे तुमच्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत ते टाका। येथे दिव्यांग व्यक्ती जर असेल तर यस करून त्याबाबतची माहिती द्या, नसेल तर नो करा। येथे कॅन्सर, HIV सारखे गंभीर आजार असेल तर ते येथून निवडून घ्या, नसेल तर ननवर क्लिक करा। नंतर येथे जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते टाका व खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता येथे तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती द्यायची आहे, तर जेवढे सदस्य तुम्ही टाकले असाल त्या सर्वांची माहिती येथे टाकायची आहे, जसे की आधार कार्ड प्रमाणे त्या सदस्याचे नाव, आधार नंबर, येथे जेंडर, येथे कुटुंब प्रमुखाशी त्या सदस्याचे नाते, नंतर वय, येथे वैवाहिक स्थिती निवडा, येथे मोबाईल नंबर टाका, येथे शिक्षण व व्यवसाय इत्यादी सर्व माहिती येथे टाकून घ्या व खाली ॲड मेंबरवर क्लिक करा। अशाच प्रकारे जेवढे सदस्य असतील त्या सर्वांची माहिती येथे ॲड करून घ्या। नंतर माहिती सेव्ह करून घ्या। माहिती सेव्ह केल्यानंतर येथे लाभार्थ्यांचे नावे येतील, तर घरकुल योजनेसाठी
ज्या सदस्याची नावाची नोंदणी करायची असेल ते येथून निवडून घ्या। लक्षात ठेवा, कुटुंबातील फक्त एकच सदस्याचे नाव घरकुल योजनेसाठी देता येईल व यामध्ये महिलांना प्राधान्य दिले गेले आहे। आता ज्या सदस्याच्या नावाने घरकुल पाहिजे असेल त्या सदस्याच्या नावापुढील बॉक्सवर क्लिक करा व खाली प्रोसीड बटनावर क्लिक करा। येथे तुम्ही जर कुटुंब प्रमुखाव्यतिरिक्त इतर सदस्याच्या नावाने नोंदणी करत असाल तर त्या सदस्याचे तुम्हाला येथे KYC करावे लागेल। KYC कंप्लीट झाल्यानंतर येथे तुमचे बँक डिटेल्स विचारले गेले आहे। जर तुमचे बँक खाते नसेल तर खाली या बॉक्सवर क्लिक करा। ही माहिती तुम्ही नंतरही देऊ शकता। बँक खाते असेल तर येथे बँकेचे टाईप निवडून घ्या। येथे बँकेचे नाव निवडा। येथे ब्रांच निवडून घ्या। नंतर येथे तुमचे अकाउंट नंबर टाका। कन्फर्म अकाउंट नंबर येथे पुन्हा एकदा टाका। येथे पासबुकवर असेल तसे तुमचे नाव टाका व नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमच्या घराविषयी काही प्रश्न विचारले गेले आहे, जसे की तुम्ही ज्या घरात राहता ते तुमचे स्वतःचे आहे की भाड्याने राहता। स्वतःचे असेल तर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। भाड्याचे असेल तर दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करा। येथे घराची भिंती कशी आहे, पक्का असेल तर पहिले ऑप्शन निवडा, कच्चा असेल तर दुसरे ऑप्शन निवडा। येथे घराचे छत पक्का आहे की कच्चा आहे ते निवडा। घरामध्ये किती खोली आहेत, 2 आहेत की 3 आहेत ते येथे टाका। शौचालय आहे का, असेल तर येथे यस करा, नसेल तर नो करा। येथे तुमचे मेन इन्कम सोर्स विचारले गेले आहे, तर कल्टिवेशन, मॅन्युअल, कॅज्युअल लेबर, गव्हर्नमेंट जॉब जे काही तुमचे इन्कम सोर्स असेल ते येथे निवडून घ्या। तुम्ही जर लागवड करत असाल तर कल्टिवेशन, श्रमिक असाल तर मॅन्युअल, कॅज्युअल लेबर हे ऑप्शन निवडू शकता। नंतर 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर म्हणजेच 3 किंवा 4 चाकी वाहन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नंतर 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर ॲग्रिकल्चर इक्विपमेंट म्हणजेच ट्रॅक्टर वगैरे आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। घरातील कोणत्याही सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का, असेल तर येथे यस करा, नसेल तर नो करा। कोणताही सदस्य सरकारी नोकरीत आहे का ते येथे टाका। येथे कोणत्याही सदस्याकडे सरकारी नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग आहे का, यस किंवा नो करा। येथे कोणताही सदस्य महिन्याचे 15,000 पेक्षा जास्त कमावते का, तर यस किंवा नो करा। येथे इन्कम टॅक्स भरत असाल तर यस करा किंवा नो करा। येथे प्रोफेशनल टॅक्स भरत असाल तर यस करा किंवा नो करा। येथे तुमच्याकडे नोंदणी असलेली 2.5 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नंतर येथे नोंद नसलेली 5 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन आहे का, यस किंवा नो करा। येथे तुमच्याकडे निवारा असेल तर यस करा किंवा नो करा। येथे तुम्ही भिक्षा मागून जगता का, तर यस किंवा नो करा। येथे महिला साफ करणारे म्हणजेच मेहतर आहात का, यस किंवा नो करा। येथे आदिम आदिवासी जमात जर असाल तर यस करा किंवा नो करा। येथे कायदेशीररित्या मुक्त झालेला बंधुआ कामगार आहात का, यस किंवा नो करा। नंतर येथे विचारला गेला आहे की घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जागा आहे का, जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा। नंतर येथे विचारला गेला आहे की घरकुल योजनेचा लाभ तुम्ही पहिल्यांदा घेत आहात का, तर घेत असाल तर यस करा किंवा नो करा व खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घराची फोटो काढायची आहे, तर यावर क्लिक करा, घराची फोटो काढा व ते फोटो क्रॉप करून घ्या। फोटो काढल्यानंतर खाली ॲड रिमार्क, येथे रिमार्क म्हणून काहीतरी तुम्हाला लिहून घ्यायचे आहे। त्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नंतर येथे विचारला गेला आहे की घर बांधण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे आहे का, तर येथे यस किंवा नो करा। नंतर येथे तुम्ही कशा प्रकारचे घर बांधणार आहात तर ते तुम्हाला येथून निवडून घ्यायचे आहे। निवडल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा। आता येथे तुम्ही टाकलेली माहिती एकदा तपासून घ्या। नंतर खाली या डिक्लेरेशन बॉक्सवर टिक नसेल तर टिकून घ्या व प्रोसीड बटनावर क्लिक करा। येथे आपले सर्वे आता कंप्लीट झाले आहे, ओकेवर क्लिक करा। आता केलेले सर्वेची माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे, तर माहिती अपलोड करण्यासाठी या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा। नंतर येथे सिलेक्ट ऑलवर क्लिक करा। येथे व्हेरीफाय आधार व व्हेरीफाय जॉब कार्ड यावर क्लिक करून हे व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय झाल्यानंतर येथे एक बॉक्स येईल, तर त्यावर क्लिक करा। नंतर खाली अपलोड रेकॉर्डवर क्लिक करा। आपले सर्वे आता सक्सेसफुली सेव्ह झाले आहे, ओकेवर क्लिक करा। तर अशा प्रकारे तुम्ही आपले सर्वे करून आपल्या नावाची नोंदणी करू शकता। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।